तुमचं कर्तृत्व आहे का दादा? बहुद्या दादा फडणवीस साहेब, दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे. तुमचे फुलं टाकणारे आमदार घेतले, कोणी चपला भरलेल्या कुठं भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार आले. ते फक्त कर्तृत्व तुमचं, कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून. तुमचं कर्तृत्व आहे का? या गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमची, आणखी विसरू नये. उद्या 1 तारखेला 2 वर्ष होते. तुम्ही आम्हाला देवाच्या आडंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तृत्व आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतर्वलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब, शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस, मतदान घेतलं माफ नाही केलं, हे कर्तृत्व आहे तुमचं. गळ्यात हिरा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही, आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी. पाकवा तुमच्या गळ्यात बळत होती, तुम्हाला वाजतच होत येत. तुमचे बोट पुढेच बघा पाकवा जाऊ. पकाच्या खालच्या बाजूला आहे, पकात घालूनच तो वाजत, वरून वाजत असतो. त्यावेळी तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मागायला भाव देऊ. हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पकात वाजत जाण्यात तुमच्या गळ्यात टाळा दिला. टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे. टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर, कोणत्या चरणावर 2 द्यायचे का 3 द्यायचे? बाबा बरोबर का? हे नाही वाटत. तुम्ही ते टकळा हे कर्तृत्व नाही, हे कर्तव्य तुमचे. शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले, हे तुमचे कर्तृत्व आहे. तुमचे कर्तृत्व सोपे नाही. सांगावं की मला रात जाईल, कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोडीस तोड. आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हल्ला सुद्धा तुम्हाला बोलत नसतो. तेवढी